तर राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांना हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केलेली आहे। मध्यरात्री 3 वाजता चेतन पाटीलला ताब्यात घेण्यात आलंय। तर राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, खरं तर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये 2 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यामध्ये कोल्हापूरचा चेतन पाटील यांचा समावेश होता, जे या सगळ्या कामाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। आता ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं जी आहे ती बाहेर पडलेली होती। स्थानिक पोलीस देखील या सगळ्याचा शोध घेत होते आणि सध्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं चेतन पाटील यांना मध्यरात्री ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। त्याला नेमकं कुठून ताब्यात घेतलं आणि त्याला कुठं आता सध्या ठेवलेलं आहे याबाबत प्रचंड गोपनीयता जी आहे ती पोलिसांकडून पाळली जाते आणि एकूणच आता आपण बघतोय की मालवण पोलीस या ठिकाणी त्याला आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता आहे। मात्र ही मोठी घडामोड म्हणावी लागेल राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज दुर्घटना प्रकरणातील। आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी देखील चेतन पाटील केली जाऊ शकते। नेमकं कशा पद्धतीने हे काम केलं गेलेलं होतं, काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस याची देखील चौकशी केली जाऊ शकते। कारण प्राथमिक माहितीनुसार चेतन पाटील याने आपण फक्त चबुतऱ्याचं काम केल्याचा दावा केलेला आहे आणि त्यामुळं काय नेमकं या त्याच्या चौकशीत समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।